नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज 3 जून 2025 द हिंदूच्या इम्पॉर्टंट न्यूज जे आहेत ते आपण आज पाहणार आहेत. प्रिलिम्समध्ये ज्या काही क्वेश्चन्स येऊ शकतात न्यूजपेपरवर आधारित ते आज आपण पाहणार आहेत. ओके, तर सर्वात पहिली न्यूज जर विचार केला आपण तर ती जी आहे ती आहे S-400 बद्दल. तर इंडियाने काय केलं की रिमेनिंग S-400चे जे युनिट्स आहेत ते आपण रशियाकडून घेणार आहे. तर सर्वात महत्त्वाची गोष्ट काय, S-400 काय आहे इथे क्वेश्चन येऊ शकतो. तर S-400 जे आहे हा जो आहे तर हा एक मोबाईल म्हणजे सरफेस टू एअर म्हणजे जमिनीवरून हवेत हल्ला करणारं मिसाईल आहे. ते डेव्हलप केली आहे रशियाने. NPO अल्मास इन 1990s मध्ये केली होती. S-300 अपग्रेड करून ते S-400 करण्यात आलं होतं. हे स्पेसिफिकली कशासाठी आहे तर काउंटर करण्यासाठी. आता जो पहलगाम अटॅक झाला होता तिथे S-400 यूज केला गेला होता. तर एअरक्राफ्ट असेल, क्रूज मिसाईल असेल, ड्रोन्स असतील, बॅलिस्टिक मिसाईल्स किंवा स्टेल्थ टार्गेट म्हणजे जे गुप्त एखादं टार्गेट जर त्यांना हे करायचं असेल त्याच्यासाठी S-400 यूज केलं जातं. ओके, तर इथं महत्त्वाचं काय की याची रेंज जर विचार केली तर तिथं क्वेश्चन येऊ शकतं. तर रेंज जो आहे तो हे डिटेक्ट करते टार्गेट अराउंड 600 किलोमीटरपर्यंत आणि एंगेज थ्रेट 400 किलोमीटरचा जो रेंजमध्ये आल्यानंतर त्याला उडवण्याचा प्रयत्न हा केला जातो. सर्वात महत्त्वाचा हा पॉईंट आहे. आणि अल्टिट्यूड जे आहे ते 30 ते 35 किलोमीटरच्या अल्टिट्यूडपर्यंतचा हा त्या रेंजमध्ये आल्यानंतर तिथं उडवण्याचा प्रयत्न करतो. ओके, तर हा पहिलं महत्त्वाचा पॉईंट आहे. सेकंड जर इथे यूज केला तर काय आहे तर याची रेंज जी आहे ती लॉंग रेंज आहे, मीडियम रेंज आहे. ओके, सोबत जर विचार केला तर शॉर्ट रेंज मध्ये पण हे तुम्हाला मिळतात. आता इथं जे आहे की कॅन ट्रॅक अँड एंगेज अप टू 880 टार्गेट्स. एकाच टाइमला 80 टार्गेट जे आहे एंगेज करते आणि उडवण्याचा प्रयत्न करतो. आता जे पहलगाम अटॅक झालं होतं त्याच कारणामुळे जर विचार केला तर आपले जे बॉर्डरचे स्टेट होते ते वाचलेले होते. हा महत्त्वाचा हे आहे. आणि इक्विप विथ ॲडव्हान्स रडार सिस्टीम आहे 91N6E. अँटी स्टेल्थ आहे, लॉंग रेंज डिटेक्शन हे करते. ओके, हा महत्त्वाचा भाग होता यातला पॉईंट जर विचार केला. यानंतरची जी न्यूज आहे ती आहे गॅप डिस्ट्रिक्टची. आता गॅप डिस्ट्रिक्ट म्हणजे काय तर ते आधी समजून घेऊया की सर्वात महत्त्वाचं काय की इथं मिनिस्ट्री ऑफ सोशल जस्टिस अँड एम्पॉवरमेंट जे आहे ओके यांनी एक प्रपोजल इन्व्हाइट केलेला आहे. स्पेसिफिकली डिस्ट्रिक्ट डी ॲडिक्शन सेंटर जे आहे त्या तिथं गॅप डिस्ट्रिक्ट्स आहेत. टोटल इंडियामध्ये 291 गॅप डिस्ट्रिक्ट्स आहेत. इथं काय होतं की स्पेसिफिकली गॅप डिस्ट्रिक्ट म्हणजे काय की जिथं सेंट्रली स्पॉन्सर्ड फॅसिलिटीज जे आहेत त्या तिथं भेटत नाही. ओके, एक्झिस्टंट नाही आहे. एक्झाम्पल काय, इंटिग्रेटेड रिहॅबिलिटेशन सेंटर जर तिथे नसतील किंवा कॉमनली पिअर लेड इंटरव्हेन्शन नसतील किंवा आउटरीच ड्रॉप इन सेंटर्स नसतील तर त्याला गॅप डिस्ट्रिक्ट म्हटले जाते. तर टोटल गॅप डिस्ट्रिक्ट्स किती आहेत तर हा महत्त्वाचा पॉईंट इथं येऊ शकतो. तर इथं जर विचार केला तर सर्वात जास्त गॅप डिस्ट्रिक्ट कुठं आहेत तर छत्तीसगड आहे सर्वात आधी अराउंड 33. ओके, त्यानंतर बिहार, मध्य प्रदेश, गुजरात, अरुणाचल प्रदेश, UP, झारखंड, पंजाब आणि आसाममध्ये आहे. ओके, हा महत्त्वाचा पॉईंट आहे. गॅप डिस्ट्रिक्ट म्हणजे काय, सर्वात जास्त कुठे आहे जिथं सेंट्रल स्पॉन्सर्ड फॅसिलिटीज ज्या त्या भेटत नाही त्याला गॅप डिस्ट्रिक्ट म्हटल्या जातं. हा सर्वात महत्त्वाचा आहे भाग इथं आहे. ओके, त्यानंतरचा जर विचार केला यातल्या महत्त्वाचे पॉईंट्स आहेत तेच आपण इथं डिस्कस करणार आहे. त्यानंतर आहे की आजची जी न्यूज होती इम्पॉर्टंट प्रेसिडेंट रूल बद्दल आहे. आता 28 सप्टेंबरला एक्झाम जे आहे त्याच्यावर पण जर विचार केला तर प्रेसिडेंट रूलवर क्वेश्चन येऊ शकतो पॉलिटीमध्ये. तर आता बेसिक्स क्वेश्चन कुठून येतात ते पण समजणं गरजेचं असते. सर्वात महत्त्वाचं आधी काय की प्रेसिडेंट रूल म्हणजे काय की जर त्यालाच आपण स्टेट इमर्जन्सी सुद्धा म्हणतो. ओके, याला आपण स्टेट इमर्जन्सी सुद्धा म्हणतो, कॉन्स्टिट्युशनल इमर्जन्सी सुद्धा म्हणतो. आर्टिकल 356 आहे. आर्टिकल खूप महत्त्वाचे आहेत. आर्टिकल 356 आहे इम्पोजिशन ऑफ द डिरेक्ट युनियन गव्हर्नमेंट म्हणजे स्टेट गव्हर्नमेंट जर असेल तर स्टेट गव्हर्नमेंटवर डायरेक्ट युनियन गव्हर्नमेंट लादल्या तर सेंट्रल गव्हर्नमेंटची तिथं सत्ता आहे तरी सेंट्रल गव्हर्नमेंट काम करतं. ओके, फेडरलिझम तिथे राहत नाही, संघराज्य पद्धती राहत नाही. अलाउ सेंट्रल गव्हर्नमेंट टू इंटरव्हीन इन द स्टेट गव्हर्नमेंट. जर स्टेट गव्हर्नमेंट प्रेसिडेंटनी सांगितलेल्या कॉन्स्टिट्यूशनच्या ज्या हे असतात काही पॉईंट्स असतील ओके त्यानुसार जर काम करत नसेल, फंक्शन करत नसतील अकॉर्डन्स विथ द कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन्स ओके, गव्हर्नन्स इथं व्यवस्थित नसेल आणि इन्स्टॅबिलिटी जर असेल तर तिथं प्रेसिडेंट रूल लागू होऊ शकतो अंडर आर्टिकल 356. तर याच्यासाठी आर्टिकल कुठले महत्त्वाचे आहेत तर ते पण आपण बघूयात. पहिलं आहे आर्टिकल 355 355 आहे. हे काय की मॅन्डेट्स युनियन टू प्रोटेक्ट स्टेट
कशासाठी? एक्सटर्नल ॲग्रेशन किंवा इंटरनल डिस्टर्बन्सेस. एक्झाम्पल काय एक्सटर्नल ॲग्रेशनचं? सपोज चायना वॉर झालेला आहे, पाकिस्तानचा जर वॉर झाला होता तर तिथं प्रेसिडेंट रूल लागू शकतो. इंटरनल डिस्टर्बन्स नॉर्थ ईस्टर्न स्टेटमध्ये खूपदा ह्या गोष्टी होतात. तसंच एन्श्युअर गव्हर्नन्स अलाइन विथ द कॉन्स्टिट्यूशन. जर तो नसेल तर आर्टिकल 355 नुसार ते करतात. आर्टिकल 356 काय? तर प्रेसिडेंट प्रोक्लेम करतो प्रेसिडेंट रूल इफ द स्टेट गव्हर्नमेंट फेल्स. पुन्हा तेच ऑपरेट नसेल होत कॉन्स्टिट्युशनली. ओके, गव्हर्नर रिपोर्ट त्याला येतो त्यानुसार केलं जाईल. नंतर आर्टिकल 365 आहे, अलाउज प्रेसिडेंट रूल इफ द स्टेट फेल्स टू कंप्लाय विथ द गिव्ह इफेक्ट टू युनियन गव्हर्नमेंट डिरेक्शन. युनियन गव्हर्नमेंट म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटने जे डिरेक्शन दिले आहे ते डिरेक्शन नुसार जर फॉलो नाही केल्या गेलं स्टेटने तर तिथं प्रेसिडेंट रूल लागू शकतो. तर यासाठी आर्टिकल कुठलं कुठलं महत्वाचं आहे? आर्टिकल 355, 356 आणि 365 हे 3 महत्वाचे आर्टिकल्स आहेत. सोबतच पार्ट 18 जो आहे हा महत्वाचा आहे. तर हे जे 3 आर्टिकल्स आहेत आणि पार्ट 18 हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे फॉर द प्रिलिम्स पॉइंट ऑफ व्ह्यू ऑल्सो. ओके, सोबतच जर विचार केला तर ग्राउंड काय इम्पोजिशनची ज्याच्यामुळे काय होऊ शकतो की प्रेसिडेंट रूल लागू शकतो. तर सर्वात पहिला रूल जर विचार केला किंवा ग्राउंड जर विचार केला, फेल्युअर टू इलेक्ट द लीडर्स. म्हणजे काय की चीफ मिनिस्टर जे आहे तो तिथं काउन्सिल ऑफ मिनिस्टर जे आहे जे निवडून आले आहेत त्या पार्टीने जर चीफ मिनिस्टर जो आहे तो जर चूजच नसेल केला तर गव्हर्नरने जो टाइम दिला त्यानुसार, किंवा ब्रेकडाऊन ऑफ द कोअलिशन. तिथं जर कोअलिशन गव्हर्नमेंट जर असेल आणि ती जर ब्रेक झालेली असेल आणि नवीन कोण चीफ मिनिस्टर आहे ना हे जर डिसाईड नसेल होत तर तिथं गव्हर्नर हे करू शकतो आणि तिथं म्हणजे प्रेसिडेंटला सांगू शकतो गव्हर्नरची डेडलाईन जर झालेली असेल तर तिथं प्रेसिडेंट रूल लागतो. लॉस ऑफ मेजॉरिटी, इथं मेजॉरिटीची आवश्यकता असते आणि मेजॉरिटी नसेल तरी पुन्हा काय होऊ शकते म्हणजे कोअलिशन नसेल, ब्रेकडाऊन झाले असेल आणि नो कॉन्फिडन्स वोट. आर्टिकल 163 इथं हे होईल. ओके, सोबतच इलेक्शन पोस्टपोन जर झाले असेल आणि कॉन्स्टिट्युशनल फेल्युअर जे आपण आधी बघितलं आर्टिकल 356 नुसार प्रेसिडेंट रूल लागू होऊ शकतो. त्यानंतरची इम्पॉर्टंट न्यूज जर विचार केला तर खीर भवानी फेस्टिवल आहे. फक्त महत्वाचं काय तर खीर भवानी फेस्टिवल कुठं होतं तर खीर भवानी फेस्टिवल जो आहे हा जम्मू अँड काश्मीरमध्ये होते. हे महत्वाचं आहे. काश्मीरी पंडित हा साजरा करतात. हे फक्त एवढा पॉईंट जो आहे तो महत्वाचा आहे. काश्मीरी पंडित जो आहे तो करतात. ओके, खीर जे आहे ते तिथली जी देवी आहे राजन्या देवी त्यांना चढवल्या जातात. ओके, नंतर जे आहे एनजीटी. तर एनजीटी आस्क फर्म टू गिव्ह डिटेल्स ऑफ कार्गो इन संकन वेसल. तर एनजीटी काय आहे हा महत्वाचा पॉईंट आहे. क्वेश्चन्स कुठे येतात ते समजणं गरजेचं असते. बाकी काय न्यूजमध्ये आहे ते आपण मेन्समध्ये पण बघू शकतो, पण महत्वाचं काय आहे तर एनजीटी काय आहे. तर एनजीटी जे आहे म्हणजे नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल आपण ज्याला म्हणतो ही एक स्टॅट्युटरी बॉडी आहे. स्टॅट्युटरी बॉडी म्हणजे काय की पार्लमेंटच्या ऑर्डरने ही बनलेली आहे. ओके, संसदेने ही बनवलेली आहे. कॉन्स्टिट्यूशन मध्ये याचा उल्लेख नाहीये. सर्वात महत्वाची गोष्ट ही आहे. मग काम काय करते तर एन्व्हायरमेंट निसर्गा रिलेटेड काय डिस्प्यूट जर असतील मग ते पोल्युशन असो किंवा बाकीचे रिलेटेड इश्यू जर असतील तर ते जर सॉल्व्ह करण्याचं काम जे आहे ते एनजीटी करते. नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल. डिस्प्यूट जर असतील म्हणजे भांडण वगैरे जे असेल तंटा जे असेल ते सॉल्व्ह करण्याचं काम एनजीटी करते. महत्वाचं काय एस्टॅब्लिशमेंट याचा ऍक्ट विचारू शकतात. तर हे फॉर्म झालं होतं नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल ऍक्ट 2010 नुसार. इनॅक्ट केव्हा झालं तर 2 जून 2010 ला इनॅक्ट झालं होतं. हे महत्वाचा पॉईंट आहे. एमपीएससी अशा प्रकारचे क्वेश्चन विचारते. आणि ऑपरेशन केव्हापासून झालं तर 18 ऑक्टोबर 2010 पासून हे ऑपरेशनलाइज झालं होतं. पर्पज काय आहे तर एन्व्हायरमेंटल केसेस जे आहे ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतात. ज्यामुळे कोर्टावरचं जे बरं आहे ते कमी करण्याचं काम जे आहे ते एनजीटी करण्याचा प्रयत्न करतात. कंपोजिशन काय आहे तर ज्युडिशियल मेंबर्स असतात, जजेस असतात, एक्सपर्ट्स मेंबर्स असतात, एन्व्हायरमेंटल स्पेशलिस्ट याच्यात असू शकतात. प्रिन्सिपल बेंचेस कुठे आहेत तर बेंचेस विचारू शकतात. तर मेन बेंच जे आहे ते न्यू दिल्लीमध्ये आहे. तसेच रिजनल बेंचेस कुठे कुठे आहेत तर भोपाळ, पुणे, कोलकाता आणि चेन्नई इथं आहे. सिव्हिल केसेस जे आहे एन्व्हायरमेंटल रिलेटेड, फॉरेस्ट रिलेटेड, वाईल्ड लाईफ रिलेटेड आणि क्लायमेट रिलेटेड एनजीटी सॉल्व्ह करतात. आणि डिरेक्शन्स पण हे देऊ शकतात आणि फीज पण फाईन्स पण लागू करू शकते. ओके, नंतरचा जो
हे आहे पर्चेसिंग मॅनेजर इंडेक्स बद्दल आपण बघूया. तर ते पर्चेसिंग मॅनेजर इंडेक्स म्हणजे काय, तर सर्वात महत्त्वाचं काय पर्चेसिंग मॅनेजर इंडेक्स म्हणजे काय की हे काय करतं इथं की इकॉनॉमिक इंडिकेटर आहे ज्यामुळे मॅन्युफॅक्चरिंग अँड सर्व्हिसेस सेक्टर जे आहे त्याची हेल्थ कशी आहे ते चेक केलं जाते. म्हणजे काय मंथली जर विचार केला तुम्ही तर तिथं त्यांना क्वेश्चन विचारले जातात की दरमहा व्यवस्थापनाला काही प्रश्न विचारले जातात. प्रश्न कसे असतात की एखाद्या क्षेत्रात काम चाललेले असेल तर खरेदी व्यवस्थापनात विचारले जाते की बाबा तिथं काम कसं आहे, ऑर्डर्स येतात का किंवा नोकऱ्या कशा आहेत. ओके, आणि त्यावरून मग त्याचा एक आकडा तयार केला जातो. आता इथं काय की रिस्पॉन्स घेतला जातो आणि स्केल दिला जातो. स्केल किती आहे इथं, स्केल आहे 0 to 100. जर या स्केलमध्ये अबव 50 जर असेल तर मग काय की तिथला जो व्यवसाय तो वाढतो, एक्सपान्शन ऍक्टिव्हिटीज. 50 पेक्षा कमी असेल तर कॉन्ट्रॅक्शन आहे. म्हणजे काय तर व्यवसाय जो तो मंदावतो. आणि जर 50 असेल तर काय नो चेंज, जसा आहे तसाच चालू आहे. ओके, हा PMI म्हणजे काय हे समजणं गरजेचं होतं. बेसिक पॉईंट समजू. इस्तानबुल टॉक्स म्हणजे काय, तर इस्तानबुल टॉक्स म्हणजे स्पेसिफिकली आता जर बघितलं तर रशिया आणि युक्रेनचा जो वॉर झाला होता त्याच्यासाठी टर्कीमध्ये इस्तानबुल टॉक 2022 पासून सुरू झाला होता आणि दुसरी जी मीटिंग आहे ती पार पडलेली आहे. तर इस्तानबुल टॉक म्हणजे काय हा प्रश्न इथे विचारू शकतात फक्त. प्रिलिम्स ओरिएंटेड आपण बघतोय. इस्तानबुल टॉक रेफर्स टू डिप्लोमॅटिक निगोशिएशन हेल्ड इन द इस्तानबुल टर्की एम टू रिझॉल्विंग कन्फ्लिक्ट, फॉस्टरिंग पीस अँड ॲड्रेसिंग इंटरनॅशनल इश्यू. कोणामध्ये आहे हा, इट इज बिटवीन रशिया अँड युक्रेन. ओके, कन्फ्लिक्ट 2022 पासून चालू होता तेव्हापासून आहे. ओके, तर हा पॉईंट इथे महत्वाचा. तसंच CCMB म्हणजे काय, तर CCMB म्हणजे काय तर सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलिक्युलर बायोलॉजी हे आहे. प्रीमियर रिसर्च इन्स्टिट्यूट आहे आणि हे CCMB याचे रिसर्च इन्स्टिट्यूट कुठं आहे, इट इज इन हैदराबाद. ओके, इट इज इन हैदराबाद, इंडिया. हे महत्वाचं आहे. CCMB कुठं आहे, काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च याच्या अंडर हे काम करते. एस्टॅब्लिश केव्हा झालं होतं तर 1977 मध्ये झालं होतं. ओके, इट इज अ सेमी ऑटोनॉमस सेंटर आहे. काम कुठं करते, फुल्ली रिकॉग्नाइज्ड बाय द CSI. हा महत्वाचा पॉईंट आहे. कटिंग एज रिसर्च केला जातो जेनेटिक्समध्ये, मॉलिक्युलर बायोलॉजीमध्ये, बायोटेक्नॉलॉजीमध्ये आणि रिलेटेड फील्डमध्ये हे काम करतं. ॲडव्हान्स फंडामेंटल अंडरस्टँडिंग केलं जाते लाईफ प्रोसेसेस बद्दल सेल्युलर अँड मॉलिक्युलर लेवलवर. ओके, तसंच अप्लाइड रिसर्च पण केला जातं सोसायटल बेनिफिट, हेल्थ, ॲग्रिकल्चर, एन्व्हायरमेंट अँड वाईल्ड लाईफ कन्झर्वेशनसाठी हे काम करतं. सो CCMB इज इम्पॉर्टंट. ओके, त्यानंतरचा जो पॉईंट आहे तो जेनेटिकली मॉडिफाईड आणि इंजिनियर्ड ऑर्गॅनिझम. जेनेटिकली मॉडिफाईड म्हणजे GM क्रॉप आपण जे म्हणतो ते आहे. इथं बायोटेक्नॉलॉजीचा यूज केला जातो आणि आपलं जर DNA आहे, DNAला स्पेसिफिक पॉईंट जर असेल जसं BT कॉटन आहे तर याच्यात बॅसिलस थ्रुइंजिनेसिस जे होतं त्याच्यात चेंजेस करण्याचा प्रयत्न केला जाते बाय जेनेटिक इंजिनिअरिंग. ओके, बायोटेक्नॉलॉजीचा पार्ट आहे तिथे काय होतं, DNA जो आहे तो जो DNA आहे त्याच्यात सपोज कॉटन होता. कॉटनचा प्रॉब्लेम काय होता की खूपदा काय व्हायचं की त्याच्यावर बोलवर्म बाकीचे जे होतं त्याचे इश्यू व्हायचा आणि त्यामुळे जेवढं प्रोडक्शन व्हायचं तेवढं होत नव्हतं आणि म्हणूनच जेनेटिकली मॉडिफाईड कॉटन आणलं गेलं होतं. ओके, मग याच्यात काय केलं की बॅसिलस थुरिंजिनेसिस जो हा बॅक्टेरिया तिथे ऍड केला गेला होता. ओके, मग हा ऍड केल्यानंतर काय झालं की त्याचा रेझिस्टन्स आहे तो वाढला होता आणि प्रोडक्शन वाढलं. मग हे जेनेटिक मॉडिफाय केलं जातं बायोटेक्नॉलॉजी थ्रू. DNA मध्ये हे चेंजेस केले जातात. त्याच्यासाठी सीझर, क्रिस्पर कॅसनिन आणि एन्झाईम यूज केल्या जातात. तर हे जेनेटिकली मॉडिफाईड और इंजिनियर्ड ऑर्गॅनिझम जे आहे ते यूज केले जातात एन्झाईम सोबत. सो दीज आर द इम्पॉर्टंट पॉईंट्स जे आहेत ते तुम्हाला आजच्या न्यूजपेपरमधल्या असेच इनिशिएटिव्ह आपण रोज ठेवणार आहे. इम्पॉर्टंट न्यूज जे आहेत ते कव्हर करण्याचा प्रयत्न करूयात. प्रिलिम्स ओरिएंटेड फक्त 10 ते 15 मिनिटात कव्हर करण्याचा प्रयत्न करूयात आपण. सो थँक्यू सो मच. बाय अँड टेक केअर.